बरेच अत्याचार झाले. काही लोकांनी त्यांच्या अंगावर थुंकलं काय, त्यांच्या जेवणात माती काय कालवली, असे अनेक प्रसंग, काट्याने काय मारलं. त्यावेळेला संतांना त्रास झाला आणि तसाच त्रास आताही होतो संतांना. जे संत असतात त्या संतांना असाच त्रास होत असतो, कारण ते संत आहेत आणि त्या संतांची परीक्षा लोक घेत असतात. संतांची परीक्षा लोक घेत असतात म्हणण्यापेक्षा भगवंतच त्यांच्या त्या अंतरस्थितीची परीक्षा घेत असतात. मला सांगा, प्रत्यक्ष राम आला आणि ज्या वेळेला रामाला उद्या राज्याभिषेक होणार, गादीवर बसायचं, आणि आज सांगितलं की भरताला गादीवर बसवलं आणि रामाला 14 वर्ष वनवासाला पाठवलं. मला सांगा, आत्ताच्या काळामध्ये जर असं काही झालं तर लोक लगेच कोर्टात पळतील. पण त्यावेळेला रामाने काय केलं? रामाने सांगितलं, बरं झालं देवा. तुकाराम महाराज म्हणतात की नाही, बरं झालं देवा, दिवाला निघालं, बरं या दुष्काळी पिढा गेली माझी, आणि मला भगवंताची भक्ती करण्यासाठी मिळाली असं रामाला वाटलं. आणि 14 वर्ष त्याने वनवास भोगला आणि 14 वर्षामध्ये त्याने जे काय दुःख सोसलं, जे काय त्याला अनुभव आले, आणि त्या अनुभवातून देवपदाला गेले. प्रत्यक्ष रामच होते. पण ज्या वेळेला ते वनात गेले आणि वनातून ज्या वेळेला ते परत आले, त्यावेळेला ते श्रीराम झाले. नाही तर पहिले त्याला राम्याच म्हणायचं, राम्या होता म्हणजे राम होता. पण नंतर त्यांनी सगळं दुःख, ताप, कष्ट सहन केलं. सगळ्या जंगलामध्ये राहिल्यानंतर ज्या ज्या अडचणी त्याला आल्या, सीतेमाईला काय पळवली, राक्षसांनी काय त्याच्यावर अत्याचार केलं, बऱ्याच ठिकाणी त्यांनी काय केलं, बऱ्याच ठिकाणी त्यांना वाईट अनुभव आले. पण शेवटीला ते अजिबात कोणावर चिडले नाही. जे असेल ते न्यायाने त्यांनी केलं. तसं आपल्याला प्रत्येकाला संत बनायचं असेल तर प्रत्येक साधकाला संत व्हायचं असेल तर आपण मान अपमान आपल्याला सहन करावं लागेल. आणि त्यासाठी सहन करता यावं म्हणून या ओळीमध्ये काय सांगतात आपण वाचूया. एक तर मान अपमान, कल्पना मनाची जाण. बघा, कल्पना ही, मान अपमान ही कल्पना आहे आणि ते मनावरतीच आहे. जोपर्यंत माणूस मनावरती आहे तोपर्यंत त्याला राग येतो. संत मनावर नव्हते. संत कुठे होते? तर संत या मनाच्या पलीकडे गेले होते, बुद्धीच्या पलीकडे गेले होते, चित्ताच्याही पलीकडे गेले होते. चित्त चैतन्य मिळाले, त्याने निज वस्तूशी धाविले. चित्त चैतन्यामध्ये मिळालं पाहिजे प्रत्येक साधकाचं. आपण ध्यान करता करता आपलं चित्त जे आहे ते चैतन्य स्वरूप व्हायला पाहिजे, आणि ते चैतन्य सगळीकडे भरलेलं आहे. म्हणजे जे या ब्रह्मांडामध्ये भरलेली जी चैतन्याची स्थिती आहे, ती स्थिती संतांनी आतमध्ये स्वतः त्या ध्यानाच्या माध्यमातून, लोकांनी दिलेल्या त्रासाच्या माध्यमातून आत्मसात केली. आणि ते कोणावरही चिडलेले नाही. का? तर त्यांना माहिती आहे की आपले विषयच आपल्याला त्रास देणार आहेत. म्हणजे प्रत्येक माणसाकडे असलेलं काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय, चिंता हेच आपले शत्रू आहेत. तुमचे आमचे शत्रू कोण आहेत? काम हा शत्रू आहे सगळ्यात मोठा. क्रोध हा पण शत्रू आहे, लोभ हा पण शत्रू आहे, मोह हा पण सगळे शत्रूच आहेत. म्हणजे शत्रूंना जिंकायचं कसं? एकदा का आपण शत्रूंना परास्त केले तर आपणच स्वयंभू परब्रह्म. प्रत्येक माणूस हा परब्रह्म आहे. प्रत्येक माणूस हा परब्रह्म आहे. कारण इंद्रापासून उंदरापर्यंत एकच तत्व भरलेलं आहे आणि त्याची आपल्याला अनुभूती यावी म्हणून संतांनी कोणावर ओरडले नाही.
म्हणून आपल्याला ज्ञानोबाला सांगतात की जे गेल्याची सेन करी न पावता चाड न धरी, जो सुनिश्चुला अंतुर मेरू जैसा, जो गेल्याची सेन करी, किती पण आला, किती पण पैसा आला तरी माणसाला गर्व व्हायला नाही पाहिजे. कितीही प्रॉपर्टी आली, चांगले सुखाचे दिवस आले तरी माणसाला अहंकार व्हायला नाही पाहिजे. आणि सगळं जरी गेला, सगळा जरी आपल्याकडला गेला तरी आपल्याला दुःख व्हायला नाही पाहिजे. म्हणजे मनाची स्थिती समोर राहायला पाहिजे. म्हणून समबुद्धी घेता समान श्रीहरी. माऊली किती सांगतो स्पष्ट बघा ना, समबुद्धी घेता समान श्रीहरी, शमदमावरी हरी झाला. शमदमावरी म्हणजे शम म्हणजे शांती, दम म्हणजे इंद्रिय दमन करणं. ज्याच्याकडे शांती आली तोच इंद्रिय दमन करू शकतो. आणि संतांनी इंद्रिय दमन केलं. जी इंद्रिय बाहेर भरकटली जातात, जी इंद्रिय वासनामध्ये गुरफटली जातात, तीच इंद्रिय त्यांनी भजनाच्या माध्यमातून आपलीशी करून घेतली. राम म्हणता रामच होईये. राम म्हणता म्हणता माणूस रामच होऊन जातो. पण हे सगळे संतांना याची अनुभूती आली आणि त्यांनी सगळे अनुभव लिहून ठेवले होते. बरं, त्यांनी अनुभव लिहून ठेवल्यात, कोणासाठी ठेवल्यात? त्यांच्यासाठी का? नाही, आपल्यासाठी, तुमच्या आमच्यासाठी. म्हणून कोणावर कितीही आपल्यावर संकट आलं, कोणीही आपल्यावर ओरडलं तरी आपण त्यावेळेला कोणावरही ओरडायचं नाही. त्यावेळेला आपण शांतता घ्यायची आणि तिथून आपण निघून जायचा. समर्थ रामदासांनी लिहिलंय, खळ दुर्जन भेटला क्षमेचा धीर बुडाला, तरी मौनेची स्थळ त्याग केला पाहिजे साधकू. साधक आहात ना तुम्ही, प्रत्येक माणूस साधक आहे. ज्याने अनुग्रह घेतला तो साधक आहे. मग साधकाने काय करायचा? खळ भेटला, दुर्जन भेटला, मारायला उठला, आपल्याला काठीने मारायला उठला, अंगावर धावून आला, तरी जो साधक आहे त्या बोलण्याचं बाजूला ठेवा बरं का. बोलण्यातून तर आपली स्थिती ढळलीच नाही पाहिजे. जराही एखाद्याने शिवी दिली, एखाद्याने वाईट वाक्य बोलला, एखादा माणूस ओरडला तरी आपल्याला आपली आत्मस्थिती ढासळता कामा नाही. तर आपण संत आणि एकदा जरा कोणी बोलला आणि आपण त्याच्यावर ओरडलो तर आपण गेलो. ही परीक्षा आहे. भगवंत हीच परीक्षा घेतो. आता याच्यामध्ये हेच नमूद केलं आहे. संतांवरती प्रत्येक माणूस खेकसला, ओरडला, मारायला उठला, पण त्यांनी कशी कशी उदाहरण दिलेत बघा. त्यांच्या अंतरंगाचा भाव कसा तयार झाला तसा आपलं तयार व्हायला पाहिजे. खळ दुर्जन भेटला क्षमेचा धीर बुडाला. समर्थ रामदास सांगतात, खळ भेटला, दुर्जन भेटला, अगदी हात जोडले आपण त्याला, बाबा जाऊ दे, माझं चुकलं, तरी पण मारायला उठला तो. क्षमेचा धीर बुडाला, तरी पण मारत आपल्या मागे आला तो. तरी मौनेची स्थळ त्याग केला पाहिजे साधकाने. काय करायला पाहिजे? मौन राहायचं, शांत राहायचा आणि ती जागा सोडून निघून जायचं सांगितलंय. कोणाशी वाद घालायचा नाही, कोणाशी मारामारी करायची नाही, त्याला संत म्हणतात. आणि आपण एकामेका वादे वाद जाय तत्वबोधे. काय सांगतात? वादे वादे जाय तत्वबोधे. म्हणजे वादातून वाद वाढतो आणि आपल्याला झालेला तत्वाचा बोध आहे. तत्व हाच परमात्मा आहे, तो आपल्याकडनं निघून जातो. किती स्पष्ट सांगतात बघा ना माऊली महाराज, किती स्पष्ट सांगतात. वादे वादे जाय तत्वबोधे. आपण वाद घालायचा ना कोणाशी. आपण वाद घातला ना तर आपण संत नाही होत. आपण आपली ती मजाल नाही कोणाशी वाद घालणं. म्हणून समर्थांनी लिहून ठेवलंय, खळ दुर्जन भेटला क्षमेचा धीर बुडाला. म्हणजे हात जोडलं तरी पण मारायला उठला, जागा सोडा ना बाजूला, भांडण करू नका. आपल्या पंथामध्ये बरेच वाद आहेत, असं वाद कोणावर घालू नका. कारण काय, वादातूनच आपण ज्या बोधावर आरूढ ना, आपल्या बोधावरी, त्या नामावरती, ते नाम आपल्याकडनं निघून जाईल आणि त्या नामालाच आपल्याला काय करायचं? जपायचं. तो आपला मोहरा आहे, हिरा आहे तो आपल्याकडे. तो जाऊ नये एवढ्यासाठी प्रयत्न. संतांनी आपला नाम जाऊ नये. गोविंद गोविंद म्हणू मना लागली आहे छंद, मग गोविंद ते काया देवा भेद नाही तया. आपल्यात आणि परमात्म्यात भेदच उरत नाही. पण आलेली संकट आपण कशी निरसाची, ही ज्याने त्याने आपल्या मताने, बरं का, आपल्या विवेक बुद्धीतून. म्हणून विवेक विन भाव,
विवेक तुमच्याकडे निर्माण व्हायला, विवेक निर्माण होण्यासाठी आपल्याला साधना करावी लागेल, ध्यान करावं लागेल. लोकांनी काहीही बोललं वाकडं तिकडं तरी आपल्याकडे सहनशक्ती असली पाहिजे. म्हणून तो गेल्याची सेन करी, किती पण गेला तरी त्याला काय, तरी त्याला वाईट वाटत नाही, दुःख वाटत नाही. न पावता चाडणं जरी किती आला तरी त्याला दुःख होत नाही. जो सुनिश्चुला अंतुर मेरू जैसा मेरू पर्वतासारखा स्थिर राहतो. मेरू पर्वताला किती प्रकारच्या लाटा येतात मोठ्या मोठ्या समुद्राच्या, हालतो का? तसा आपली अवस्था स्थिर व्हायला पाहिजे. मी आणि माझी आठवण विसरलं जायचं अंतःकरण बघा. मी आणि माझं टाकून द्या हो. माझी इस्टेट, माझं ज्ञान, माझं वैभव टाकून द्या सांगतात ज्ञानोबऱ्या. मी आणि माझी आठवण विसरले जायचे अंतःकरण. अंतःकरणातून आपल्याला आपण स्वतःला विसरायचं. आणि ते विसरण्यासाठी आपल्याला हे जे काय आपल्याला दिले आता, की एखादा माणूस ओरडला, एखादा माणूस मारायला उठला तरी आपली स्थिती ढळली नाही पाहिजे. संतांनी त्याची जपणूक केली आणि म्हणून ते संत झाले. संत म्हणजे शांत, संत म्हणजे सत्सत विवेक बुद्धी असणारा तो संत. संत म्हणजे सत विवेक बुद्धी म्हणजे शांत, जे अंतःकरणामध्ये शांत झालेलं आहे, ज्यांच्याकडे शांती नांदायला आलेली आहे ते संत. ज्यांच्याकडे अखंड शांती नांदते ते संत. किंवा सच्चिद आनंद स्वरूप म्हणजे काय? सत म्हणजे शाश्वत, चित आनंद स्वरूप, ज्यांच्याकडे आनंद स्वरूप अवस्था झालेली आहे. तो सुखाचे पाय दुःखात कशाला टाकेल? जो अखंड सुखी आहे, जो अखंड शांत, ज्याला शांती लाभलेली आहे, तो कोणाशी वाईटपणा कशाला घेईल? तर म्हणतो जाऊ दे, झालं ते झालं. माझ्या भगवंताचा नामस्मरण माझ्यापासून गेलं नाही पाहिजे. म्हणून तो संत कोणाला वाईट बोलत नाही. किती प्रसंग आले, नामस्मरणच आपल्याला टिकवता आलं तर आपण संत झालो. नामस्मरणासाठी सगळे बरं का, याच्यासाठी जप, याच्यासाठी तप, याच्यासाठी व्यासाय अमुक ग्रंथ केले, याच्यासाठी म्हणजे त्या हरिनामासाठी. ते नाम आपल्याकडे जाऊ नये, एक क्षण पण जाऊ नये, त्या नामापासून एक क्षण पण आपण ढळता कामा नये. म्हणून याच्यासाठी जप म्हणजे त्या हरिनामासाठी, याच्यासाठी तप पण त्या नामासाठी करायचा. याच्यासाठी व्यासाय अमुक ग्रंथ केले. व्यास म्हणजे सगळे ग्रंथ कशासाठी केलाय? त्या हरिनामाशी एकरूप राहण्यासाठी, आपली शांती ढळू नये एवढ्यासाठी ग्रंथ लिहिले आहेत. याच्यासाठी व्यासाय अमुक ग्रंथ केले. याच्यासाठी संत पाय शिवावे. संतांच्या पायाची सेवा कशासाठी करायची? कोणी काही वाईट बोलला तरी आपली स्थिती ढळली नाही पाहिजे, म्हणून संतांची सेवा करायची असतो. तरीच तरावे तुका म्हणे. तुकाराम महाराज म्हणतो तरीच आपण तरून जाऊ. जर आपली स्थिती ढळली, आपण उलट बोललो, कोणाला भांडत बसलो, वाद घातला, तर आपल्याकडे ते ज्ञान नाहीये ना. असलं तरी जाईल निघून बरं का, असलं तरी निघून जाईल. म्हणून तुकोबारांना काट्याने मारलं, अंगावर गरम पाणी टाकला तरी ओरडले कोणावर? एवढे तर प्रसंग आपल्यावर येत नाही. कधी येतात का? कधी संतांवर किती प्रसंग आले. ज्ञानोबारांच्या जीवनामध्ये माती टाकली, विचार करा तुम्ही. मग आता विचार करा, आपल्यावर एवढे प्रसंग येत नाही म्हणजे आपण त्या स्थितीला नाही आहोत. जर आपण ओरडलो, दुसऱ्यांशी आपण वाद घातला, तर वाद घालू नका. वादे जे आहे तत्वबोधे, म्हणजे तुम्हाला तत्वाचा बोध दिलेला आहे, तो निघून जाईल तुमचा. तत्व हाच आपला गुरु आहे. बोध हाच आपला काय आहे? बोध हाच आपल्याला आपला परमात्मा आहे. जो दिलेला तुम्हाला नामाचा बोध आहे ना, तो बोध अखंड चिंतन विठोबाचं चालतो आणि त्यावर तो जराही ढळता कामा नाही. जरा जरी आपण त्या बोधावरून बाजूला झालो तर तुकोबारा म्हणतात की ना, पाण्याविना मासुरी तैसा तुका तळमळी. म्हणजे पाणी आटलं तर माशाची तळमळ होतो, तसं तुकोबारा सांगतात की माझं ध्यान गेलं, भगवंताचं नामस्मरण माझं निघून गेलं तर मला तडपडल्यासारखं होतं, जीव जातो माझा जीव. तसं आपला जीव जायला पाहिजे प्रत्येकाला, नामासाठी बरं का. याच्यासाठी व्यासाय ग्रंथ, त्यासाठी नामासाठी हो. येत मान अपमान कल्पना मनाची. मान आणि अपमान ही कल्पना आहे. म्हणजे ज्याला
मान मिळाला नाही तर राग येतो, ज्याचा अपमान झाला त्याला राग येतो. याचा अर्थ तुम्ही फक्त मनावरतीच आहात, कारण मनाच्या पलीकडे परमात्मा आहे, देहाच्या पलीकडे परमात्मा आहे. परमात्मा कुठे आहे? गुणांच्या पलीकडे. तुमच्याकडे गुण आहेत, तुम्हाला गुण त्रास देतात. तुमच्याकडे रजोगुण आहे, तुमच्याकडे तमोगुण आहे, तुमच्याकडे सत्वगुण आहे, ते गुण तुम्हाला त्रास देतात. मग संतांना गुणाने त्रास दिला नाही, कारण ते निर्गुण झाले होते. परमात्मा कसा आहे? निर्गुण आहे. म्हणून संत तेची संत, म्हणजे संत तेची देव, संत तेची देव. संतच देव आहेत, निमित्त त्या प्रतिमा, प्रतिमा निमित्ताला आहेत. असं का सांगतात? का संत कोणावर? गुणांच्या पलीकडे आहेत, निर्गुण आहेत ते. आपण गुणावरती आहोत म्हणजे आपण देहबुद्धी आहोत, आपण जीवावरती आहोत. आणि संत कुठे गेले? गुणांच्या पलीकडे, निर्गुण, त्रिगुणातीत झाले बघा. म्हणून काय लिहिले आरतीमध्ये? त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाण हो. आपल्या दत्ताला आपण टाकलंय. गुणांच्या पलीकडे असलेला आपल्या आतमध्ये तो परमात्मा आहे, दत्त आपल्या आतमध्ये. आणि आपण शोधतो कुठे दत्ताला? दत्ता तुझा कुठं पत्ता? तर पत्ता आपल्या आतमध्ये आहे, आपण शोधतो. म्हणजे ज्या वेळेला आपल्याकडनं गुण जातील तेव्हा आपल्याला त्या दत्ताची अनुभूती येईल, दत्त स्वरूपाची. दत्त हे काय आहे? दत्त हे तत्व आहे. आणि ते कधी मिळतो? त्रिगुणांच्या पलीकडे गेल्यावर. कुठलेच गुण नसतील तुमच्याकडे. माहिती काय लिहिले त्याने की कल्पना मनाची जाण, ऐसे विवेके सज्जन द्वेषी न जन निज शांती. असं सज्जन संत जाणतात. आणि ते कुणाची काय करतात? तर कुणाचीही निंदा करत नाही. आणि केलेली निंदा आपल्याकडे सहन करून, म्हणजे सहन करतात. आपल्याकडं द्वेषी न जन निज शांती. का बरं लोकांचा द्वेष करत नाही? एखाद्याने आपला द्वेष केला, संत का द्वेष करत नाही? निज शांती, आपली शांती ढळली नाही पाहिजे. एखादा माणूस दुसऱ्याला चिडला तर बघा त्याचा दिवस फुकट जातो का? शांती गेली ना हो. शांती हाच परमात्मा आहे. म्हणून शांती ब्रह्म एकनाथ महाराज त्यांनी लिहिले, त्यांचा ग्रंथ आपण वाचायला घेतलाय. आणि आपल्याकडे शांती नसेल तर वाचून फायदा आहे का? काही काहीच फायदा होणार नाही आपल्याला. म्हणून न ढळे निज शांती, म्हणजे स्वतःच्या आतमध्ये आलेली शांती हाच परमात्मा आहे. शांती हेच परब्रह्म. शांती परते नाही धर्म. शांती हेच परब्रह्म आहे. आणि ती शांती आपल्याकडनं गेली तर परमात्मा आपल्याला सोडून जातो. हे ज्ञान मिळालं पाहिजे हो. ज्ञान कोणते मिळालं पाहिजे? शांती कशी आपल्याकडे येईल. म्हणून 20 दशकात 200 समास श्रवणाद्वारे घेता स्वाद मनन करत्यास विशेष समाधान लावे हो. समाधान आपल्याकडे यायला पाहिजे. समाधान म्हणजे शांती. मग एकदा का तुमच्याकडे समाधान आला, सुख आला, शांती आली, मग तुम्ही कोणावर ओरडाल का? म्हणून शेवटीला एकदम सांगितला. कोणी सांगितला? रामदास स्वामींनी. शेवटीला लिहिलंय 20 दशक. दासबोधमध्ये 20 दशक आणि 200 समास आहेत. पण श्रवणाद्वारे घेता स्वाद मनन करत्यास विशेष समाधान लाभे. आणि ते समाधान आपल्याकडे यायला, शांती आपल्याकडे यायला पाहिजे, सुख यायला पाहिजे. सुख कुठे आहे? आपल्या आतमध्ये. आपण शोधतो कुठे? बाहेर. आणि म्हणून संत कोणावरही ओरडले नाही का? अहो ते ठेवा, सुखाचा ठेवा आहे त्यांच्याकडे. खजाना आहे सुखाचा, समाधानाचा खजाना आहे. आणि तो आपल्याकडे नाही म्हणून आपण कोणावर ओरडतो. प्रलोभनी नाना युक्ती धने ठकुनिया निर्भस्थिती. धन लोभ केवल अद्दपाती त्याची निवृत्ती जी केली. प्रलोभनी नाना युक्ती. काय? प्रलोभनी नाना युक्ती. अनेक प्रकारच्या युक्तींनी साधूंना फसून लोक त्यांचे धन मिळकत लुबाडतात. साधूंना प्रलोभन देतात, अनेक प्रकारचा प्रलोभन त्यांना दाखवतात. आणि त्यांचं काय करतात? त्यांना लुटतात साधूंना. जरा असं जरी झालं बरं का, असं जरी झालं प्रलोभनासाठी बरं का, लुटतात साधूंना.
पण साधूंना कितीही लुटलं, काहीही केलं तरी साधूंची अंतर्स्थिती कधीही ढळत नाही. आणि ती परीक्षा आहे बरं का साधू, तुमची आमची हीच परीक्षा आहे. भगवंत दुसरं तुम्हाला परीक्षा द्यायला येणार नाही, हीच परीक्षा आहे. तुमच्याकडे किती सहनशीलता आहे हे भगवंत बघत असतो. आणि ती स्थिती आपल्याला कशातून येतो तर तुमची सर्व इंद्रिय एका आत्मतत्वाकडे आली आणि आत्म्याचं भजन केलं, आत्म्यामध्ये शांती निर्माण झाली, तर तुम्ही कोणावर ओरडू शकत नाही हो. कारण ती सुख काय सांगू, वाचा बोलत आहे, वाचाने सांगता येत नाही एवढं सुख तिथे. म्हणून ते कोणावर ओरडलं नाही संत. म्हणून तेची संत ज्यांचा हेतू विठ्ठली. हेतू काय? विठ्ठलाशी एकरूप होणं, विठ्ठलाचं भजन करणं, हाच त्यांचा हेतू. बाकी हेतू काय नाही संतांचा. म्हणजे भजन पाहिजे, बाकी त्यांना काय पाहिजे नाही. प्रलोभनी नाना युक्ती, धने ठकुनिया निर्वस्थिती, धनलोभ केवळ अद्दपाती, त्याची निवृत्ती जे केली. बघा काय लिहिते, अनेक प्रकारच्या युक्तीने साधूला फसून लोक त्याचे धन मिळकत डुबाडतात आणि त्याला वेड्यात काढतात. बघा साधूला वेड्यात काढतात. आता साधू वेडा आहे का? लोक वेडेत लोक, पण साधूला वेडे समजतात लोक. कारण त्याला कुठल्याच प्रकारचा प्रलोभन नसतं, कुठल्याच प्रकारची आशा, आकांक्षा, ईर्ष्या, असूया त्या साधूकडे असत नाही. कारण राहणारच नाही. कसं राहतील? कारण तो निज शांती म्हणजे स्वतःच्या शांती रूप परमात्म्याशी एकरूप झालेले असे साधू असतात. तेव्हा तो म्हणतो, बरे झाले जे धन माझ्या अद्दपाताला कारणीभूत होते तेच लोक घेऊन गेले. बरे झाले, बरे झाले देवा, निघाले दिवाले. बरे या दुष्काळी पिढा गेली. तुकोबारात म्हणतात, काय सांगतात? बरे झाले दिवाले निघाले. म्हणजे एखादा प्रसंग आपल्यावर आला, एखादा मोठा आघात आपल्यावर आला तर बरं झालं देवा, चला तुझं नामस्मरण वाढलं. असा प्रत्येक साधकाने विचार करायला पाहिजे बरं का. त्यासाठी हे आपल्याला आपल्या पिंडामध्ये नुसती साधना करून फायदा नाही, विवेक जागृत व्हायला पाहिजे. भगवंत आपल्याला दुःख शरीराला व्याधी लावून देतो, याचा अर्थ आपल्याला सावध करण्यासाठी येतो, पण आपण बेसावध आहोत. सावधगिरी कशामध्ये आहे? तुमच्या पिंडामध्ये दुःख भोगता भोगता तो विवेक निर्माण झाला पाहिजे. विवेक म्हणजे काय? की सगळीकडे परमात्मा आहे, इथं तेच दाखवलंय. तो कोंबडीमध्ये, तो उंदरामध्ये, तो घोड्यामध्ये, तो माणसामध्ये, तो झाडामध्ये पण आहे, तो सगळीकडे भरलेला आहे. असा आपला भाव निर्माण होणं. बघाय ना, कोंबडीला आपण मारलं तर, एखादी शिकार खाली पडलेली आहे किंवा जखमी गाय खाली पडलेली आहे तर आपल्याला दया यायला पाहिजे. जसं नाथांना आली की ना दया गाढवाची, का गाढवामध्ये तो परमात्मा होता, गाढवाची परीक्षा घेतली ना त्याने. आपली बरं का सत्वगुणांची परीक्षा होते, लक्षात घ्या. सत्वगुणांचीच परीक्षा होते. भगवंत म्हणतो, बघूया याचं किती साधना आहे, बघूया याच्याकडे किती विवेक आहे, बघूया याच्याकडे किती सहनशक्ती आहे. आणि ती सहनशक्ती पारखून घेण्यासाठी अनेक प्रकारचे प्रसंग आपल्याला भगवंत आणतो. आणि त्या परीक्षेमध्ये आपण उत्तीर्ण झालो, जसे नाथ बाबा उत्तीर्ण झाले, गाढवाला पाणी पाजलं त्याने, आणि सगळ्या लोकांनी त्या काशीवरनं पाणी आणलं तर ते त्या काशी विश्वेश्वरला घातलं जाऊन. मग त्यांना भगवंत दिसला नाही हो. भगवंत कोणाला दिसला? नाथांना. लगेच प्रकट झाला गाढवातून. तो यवन एक काय 100 वेळा थुंकला. बघा 100 वेळा थुकला तरी पण तो ओरडला का? शेवटला तोंडातली थुंकी संपली. म्हणजे ही सहनशक्ती बघायची कोणी पाठवली आहे? भगवंतच पाठवतो. बघूया याच्याकडे किती भक्ती आहे. आणि त्या भक्तीला आपण उत्तीर्ण व्हायला पाहिजे. आणि ती भक्ती आपली उत्तीर्ण झाली नाही तर मग आपण जगामध्ये किती प्रकारची भक्ती केली, काही फायदा होणार नाही मला, काही फायदा होणार नाही. म्हणून प्रत्येकाने शांततेने जगा. शांती हाच परमात्मा आहे. शांती हाच परमात्मा आहे. परमात्मा काय आहे? शांती आहे. आणि त्या शांतीकडे, शांती आपली ढळली नाही पाहिजे. ती शांती आपली ढळली बरं का, ती शांती आपली ढळली तर आपण परीक्षेला नापास झालो. म्हणून जो गेल्याची सेन करी, कितीही गेला न पावता चाडणं धरी. काय सांगितलंय? सगळा जरी गेला
तरी आपल्याला दुःख वाढलं पाहिजे. हे संतांनी हेच सांगितलंय. आता पुढे काय सांगतात बघा. त्याशी निंदिताची जाण दोषी होई जे आपण. आणि साधूंची निंदा जर केली आपण तर दोष आपल्याला लागतो. म्हणून साधूची निंदा कधीच करायची नाही. साधूची निंदा केली तर आपल्याला पाप लागेल सांगितलंय. कारण साधू कोण आहे? साधूच देव आहे हो. साधूच देव आहे. त्या साधूच्या वेशामध्ये भगवंत आलेला आहे अवताराला. पाठी येणे महर्षी आले, साधकाचे सिद्ध झाले, ब्रह्मविद थोरावले येण्याची पंथे. याच पंथामध्ये साधूची परीक्षा असतो. आणि त्या परीक्षेला साधू उत्तीर्ण झाला तर मग तो सुटला. आणि जर तो नापास झाला तर पुढे मग तिथेच थांबायला लागेल. सगळी केलेली साधना एका क्षणात. तुम्ही आयुष्यभर कितीही साधना केली, आयुष्यभर बरं का, किती साधना केली, किती चांगले वागले, आणि जरा जरी साधूकडे एवढीशी मिस्टेक जरी झाली, चूक झाली, तर त्याला लोक लगेच तुच्छ समजतात ताबडतोब. मग आपण किती सावध असलं पाहिजे. आपली वाणी, आपली राहणी, आपली विचारसरणी, आपलं चालणं बोलणं हे सगळं आपलं नीटनेटकं असलं पाहिजे. लिहिणे नीट, चालणे नीट, बोलणे नीट पाहिजे सगळं. आणि ही जर आपल्याकडं प्रवृत्ती तयार झाली तर मग आपण साधू होतो. मग साधू दिसायला साधू दिसतात, पण त्यांच्या आचरणावरती साधूची परीक्षा असते. आणि बघा आता आपल्याकडे किती साधू लोक होते, गेले फुकट. आता जेलमध्ये आहेत काय लोक. का? जरा जरी चुकला तरी पण. आणि म्हणून तर ह्या मार्गाला कोणी येत नाही का? त्यांना बिनधास्त रान मोकळा आहे, वाटेल ते धंदे करू शकतात. साधू कोणी व्हायला तयार नाही का? साधू झाला तर मग आपल्याला सगळं टाकायला लागतो. वैराग्य, आपल्याकडे वैराग्य पाहिजे हो. विवेक आणि वैराग्य हे पाहिजे साधूकडे. आणि त्यासाठी ही परीक्षा असते. साधूची परीक्षा कशावर असते? विवेक आणि वैराग्य. आणि कोणाला वैराग्यच नाही आणि सगळे साधू बनायला झाले. कोणाकडे विवेक नाही, म्हणजे चांगलं काय वाईट काय ते पण कळत नाही, आणि लोक साधू बनायला झाले. होईल काय मला सांगा? आणि जनरल लोक काय करतात? साधूची हेडसाळणी करतात, त्यांना मारतात. तसं करू नका सांगितले, कारण पाप लागेल. ते काय सांगतात? त्याशी निंदिताची जाणं दोषी होई जा आपण. आपल्याला दोष लागतो. या लागी क्रोधा न ये मन. म्हणून आपलं मन क्रोधायमान व्हायला नाही पाहिजे. शांती संपूर्ण दळेना. जर आपल्याकडे क्रोध आला तर आपल्याकडे शांती राहील, आणि क्रोध आला तर शांती जाईल. क्रोध यायला नाही पाहिजे. म्हणून सुखी संतोषानं यावे, दुःखी विषादानं भजावे, आणि लाभालाभ न धरावे मनामध्ये. ज्ञानवाला सांगतात सुखी संतोषानं यावे. किती पण सुख झाला तरी माणसाला संतोष नाही वाटला पाहिजे. दुःखी विषादानं भजावे. दुःख झाला तरी माणसाला विषाद, म्हणजे विषाद तर बघा, दुःख झालं की माणूस कावळा बाळा, तसं नाही व्हायला पाहिजे. समस्थिती राहायला पाहिजे. समस्थिती. हा, मी बोलले ना, समस्थिती घेता समान श्रीहरी. म्हणजे आपली बुद्धी सम व्हायला पाहिजे. किती पण आपल्याला किती पण चांगले आपल्याकडे हा समस्थिती पाहिजे. वाईट प्रसंग आला तरी सम, चांगले आलं तरी सम धरली नाही पाहिजे. आणि परमात्मा कसा आहे? परमात्मा सम आहे सगळीकडे. म्हणून समचरण दृष्टी विटेवरी साजिरी. पहिलाच अभंग लिहिले कोणी? तुकोबारायांनी. अभंगामध्ये पहिलाच अभंग समचरण दृष्टी विटेवरी साजिरी. बघा, म्हणजे समचरण आहे भगवंताची. बघा पांडुरंगाच्याकडे गेले तुम्ही दर्शनाला, समचरण का पुढे मागे आहेत? सम आहेत ना. समचरण घेता हा समान श्रीहरी. तसे आपले पाय, प्रत्यक्ष आपली पावलं, म्हणजे कोणती पावलं? पावलं म्हणजे आपली खालची पावलं नाही बरं का. पावलं म्हणजे यातलं भुय्य ज्ञान सांगतो तुम्हाला. आपली इडा आणि पिंगला नाडी आहेत ना, जे आपण इडा पिंगला नाडी आपल्या श्वास घेतो, त्या नाडी समान व्हायला पाहिजे आणि त्या सुषुम्नीमध्ये प्रवेश करायला पाहिजे. तेव्हा काय? समचरण दृष्टी विटेवरी साजिरी. तशी ती दृष्टी आहे भगवंताची. कुठे? पांडुरंगाची मूर्ती. म्हणजे इडा पिंगला आपण जेव्हा इथे ध्यान, बघा इथे पांडुरंगाच्या
इथे कुठे आहे, कपालावर मोठा कुंकू आहे. काय तिथे, हा गोपीचंद टिळा आहे. तो का तिथंच का लावला, इकडे काय छातीला का लावला नाही? कारण तिथे आपली दृष्टी, भगवंताने तिथं दृष्टी ठेवलेली आहे. आणि उजेड तिथेच आहे, आपल्या प्रत्येकाच्या उजेड तिथेच आहे. प्रत्येकाने बोध घ्या. हा तिसरा डोळा आहे ना, तिथंच उजेड आहे. बाकी कुठे हातामध्ये, पायामध्ये, पोटामध्ये, डोक्यामध्ये उजेड नाही. तिथे हरी माझी वृत्ती आहे. बघा भगवंता तिथे माझी वृत्ती राहते. म्हणजे इडा पिंगळा सुषुम्ना नाडी आहेत ना, त्या आपल्याला इथे ना, इथे आपल्या कपाळावर, म्हणजे तिथं आपण टिळा लावतो भुरकुटीमध्ये, तिथं माझं ध्यान लागू दे. इडा पिंगळा नाडी एक होऊन सुषुम्नामध्ये जाऊन भगवंता माझं ध्यान तिथे लागू दे. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, तेथे आली माझी अनेक न लगे माईक पदार्थ. बघा दुसरं मला काय नको सांगतात, अनेक न लगे माईक पदार्थ. दुसरं मला काय नको, भगवंता फक्त तुझं चरण, ते श्वास जातो येतो जातो येतो, त्याच्याकडे लक्ष देऊन जेव्हा तुझं भजन. तुकारामांनी पहिलाच अभंगात लिहिले, कुठल्या तुकाराम गाथेमध्ये. आपल्याला बरंच काय बोलता येईल. या लागी क्रोधानं ये मन, शांती संपूर्ण नळेना. जर आपण क्रोध आला नाही आपल्याला, तर आपली शांती आपल्या जवळच आहे. शांती आपण बाहेर शोधायला जातो. शांती कुठे आहे, आतमध्ये. ना आपण शोधतो कुठे तिला, बाहेर. समाधान कुठे आहे, आतमध्ये. आणि आपण शोधतो वस्तूंमध्ये. टीव्ही आली, बंगला बांधला, गाडी आली, हे समाधान कुठपर्यंत आपल्याला, हे टिकणारं समाधान आहे. लिहिले की नाही, तुझं नाव आहे, तुझं शरीर. इतरांचं काय विचार, आपलं शरीरच आपला नाही तर तो शरीरच त्या भगवंताचा, त्याला द्या, त्याच्याशी एकरूप व्हा. कारण त्याच्याशिवाय पर्याय मार्ग नाही. ज्याने जन्माशी घातले, अवघे ब्रह्मांड निर्माण केले, त्याशी नाही ओळखिले तोच एक पतित. समर्थ रामदास सांगतात, ज्याने जन्माशी घातले, अवघे ब्रह्मांड निर्माण केले, ज्याने आपल्याला जन्माला घातला आणि संपूर्ण ब्रह्मांडाची निर्मिती केली, तो देव सांगतात. त्याशी नाही ओळखिले तोच एक पतित. काय कामाचं नाही सांगतात. पतित म्हणजे पद गेलेली, हो, काहीच कामाचा नाही माणूस. ज्याने एवढं संपूर्ण ब्रह्मांडाची रचना केली, म्हणून काय लिहिले, युगान युग एकलाच एक, चालिवी तो तिन्ही लोक. त्या आत्मारामाचा विवेक पाहिलाच. विवेक सांगितला आत्मारामाला. युगान युग म्हणजे कृता, त्रेता, द्वापार, कली, या चार युगांना एकलाच एक, एकटाच परमात्मा, तो एकटाच आत्मा आहे. आणि तो या तिन्ही लोकांना चालवतो. म्हणजे मृत्यूलोक, पाताळलोक आणि स्वर्गलोक, या तिन्ही लोकांच्या जीवांना तो चालवतो. एकटाच बरं का तो. युगान युग एकलाच एक, चालवितो तिन्ही लोक. त्या आत्मारामाचा विवेक बघा, तो आत्माराम आहे. आणि त्याच्यातला अंश आपल्यामध्ये, आणि त्या अंशाशी आपण एकरूप होणं आणि व्यापक होणं, ही भक्ती हो. सोपी भक्ती आहे, पण ही कठीण आहे. का सांगणारे कोण म्हणून कठीण आहे? सोपी आहे तरी परम सुगम, एकदम सोपी आहे. पण जनाशी झाला दुर्गम. का जयाचे चुकले वर्म सत्ता महागामाकडे. कोणत्या पंथात जात हे कळत नाही, जो मिळेल त्या पंथात घुसतात. सोपा आहे हो, सोपे वर्म आम्हा सांगितले संधी, एकदम सोपी भक्ती आहे. पण ही सोपी भक्ती आहे ना, याच्यासाठी गुरु पण तसाच पाहिजे की जो आपल्याच आत्मतत्वाशी, आपल्याच बोधावर आपला आरूढ करून हे लोकातून परलोकामध्ये नेणारा पाहिजे. आपल्याला बोध मिळाला पाहिजे. अहम ब्रह्मास्मी हा बोध आहे. त्या बोधावरती आरूढ होऊन आपल्याला हे लोकातून परलोकात जाण्याचा मार्ग सुकर करता येतो. पण तसा आपल्याला श्रीगुरु मिळाला तर, अन्यथा नाही. शुद्ध बोलती शास्त्रार्थे, अर्थ ती तुका अनर्थ. त्या अनर्था जो करी निवृत्त, त्या ते द्वेषित ते मूर्ख. जे शास्त्रार्थ करून वाद करतात बघा, शास्त्र वाचतात आणि वाद घालतात. भगवंत सांगतो शास्त्र वाचून काय मिळणार नाही. शास्त्र वाचून वादच होतो. ते अनर्थच करीत असतात बघा. शास्त्र वाचतात आणि काय करतात, वाद घालतात एकमेकावर. शास्त्रांचं भांडण होतं. शास्त्रामध्ये भांडण चाललंय, तर तसं काय करू नका सांगतात. आणि
तर साधू हा क्षमशीलतेने अनंत टाळतो. बघा, किती पण शास्त्राचा वाद झाला तरी साधू कधीही वाद घालत नाही. का? तर तो काय करतो, त्याच्याकडे क्षमाशीलता असते, क्षमा असतो, शांती असतो, दयाळू असतो. म्हणजे त्याची स्वतःची निजशांती ढळून देत नाही. तो शांत राहतो, काहीच वाद घालत नाही तो. पण लोक त्याला काही कळत नाही म्हणून त्याला उपवास करतात, त्याचा द्वेष करतात. म्हणून या साधूला काही कळत नाही. बघा, द्वेष करतात लोक. लोक काय करतात, साधूचा द्वेष करतात. हो, आणि साधूचा द्वेष लोकांनी करू नये. का? कारण साधू दिसते निराळे, ते स्वरूप मिळाले, अवघे मिळून एकची झाले. देहातीत वस्तू, देहाच्या पलीकडची वस्तू आहे, तर देहावर नसतात. देहावर तुम्ही आम्ही आहोत प्रपंची, आणि साधू देहाच्या पलीकडे गेलेले असतात, मनाच्या पलीकडे असतात, त्रिगुणांच्या पलीकडे गेलेले असतात. म्हणून साधू बोध झाला तो नुरून या ठेला, आईच मुलाला. अनुभव, त्यांचा अनुभव आहे, साधूंचा अनुभव आहे. कसा त्यांना अनुभव येतो, म्हणून शांती ते ढळू देत नाही. शांती परते नाही धर्म, शांती हेच परब्रह्म त्यांच्यासाठी, आपल्यासाठी पण तेच बरं का. शांती हेच परब्रह्म आहे. म्हणून कोणाशी वाद घालू नका, कोणालाही वाईट बोलू नका. म्हणून पहिला शम, दम, काय लिहिलंय, यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा, समाधी, हे सगळ्या पायऱ्या आहेत. ते आपल्याला माहित नाही. यम म्हणजे काय, शम म्हणजे काय, शांती. हे शांती हे पहिलं ब्रह्म आहे. शम, दम, शांती येण्यासाठी आपल्या इंद्रियांना दमन करावं लागेल. अष्टांग योग हा, त्या मार्गात गेले तरी तुम्हाला शांती हाच परमात्मा आहे. झालेली सेवा आपले सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, सच्चिदानंद सद्गुरू पांडुरंग देवरे बाबा, सच्चिदानंद सद्गुरू रामदास बाबा, सच्चिदानंद सद्गुरू दास बाबा, नाना बाबा यांच्यासाठी समर्पित करत आहे. पुंडलिकावरती हरी विठ्ठल, पुंडलिकावरती हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु जगद्वंदे तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आता विश्वात्मके देवे येणे वायज्ञ तोषावे, तोषोणी द्यावे पसाय दानहे. जे कांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे रडो, मैत्र दिवांचे दुरितांचे निर्जावो. विश्व स्वधर्म सूर्य पावो, जो देवाशील तो देवाहो. प्राणी जात वर्षत सकल मंगळी, ईश्वर निष्ठांची मान द्यावी. अनवरत मंडळी भेटतोया भूता. चला कल्पतरूचे आयो, चेतना चिंतामणीचे गाव. बोलते ज्ञान पियुषांचे, चंद्रमेलांच्या मातंग तापहीन. ते सवाई सदा संजना सोये होतू. किंबहुना सर्व सुखी पूर्ण निधी. आणि ग्रंथो विजये विशेष लोकीये. जेठ मने श्री विश्वेश्वराव, होईल दान पसारो. येणे ज्ञानदेव सुखी झाला, येणे ज्ञानदेव सुखी ज्ञानदेव सुखी झाला. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु जगद्वंदे तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जय रे, जय हरी सर्वांना जय हरी. हा